बहुजन संघटक पेजचे संचालक आदरणीय खांडेकर साहेब यांनी एक अशी सूचना मांडली की आपण कांशीराम साहेबांची जी काही जयंती साजरी होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांच्या चळवळीचं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं म्हणजे लोकाभिमुख होण्यासाठी त्यांच्या जी काही सानिध्यात राहिलेले किंवा त्यांच्याविषयीचं जे काही माहिती असलेले असे जे कोणी व्यक्तित्व असतील त्यांचं मनोगत ऐकून घेण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे. आणि असे बरेच मान्यवरांनी कांशीराम साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. मीही कांशीराम साहेबांच्या संपर्कात राहिलेलो आहे आणि कांशीराम साहेबांचं जे काही सामाजिक जीवनामध्ये जो प्रवेश झालेला आहे तो प्रवेश एक अत्यंत महत्वपूर्ण काळामध्ये, ज्या काळात आंबेडकरवादी चळवळीला किंवा आंबेडकरवादी समूहाला एक योग्य असं दिशा देऊन स्थिर करण्याची गरज होती, अशा वेळी त्यांचं अशा कालखंडात त्यांचं समाज जीवनामध्ये आगमन झालेलं आहे म्हणजे आणि ते लोकाभिमुख झालेले आहे. हे कांशीराम साहेबांचं जे आगमनाच्या पूर्वीची जी परिस्थिती काय होती हेही आपण एकदा लक्षात घेतलं पाहिजे. कांशीराम साहेबांचं जे काही व्यक्तिमत्व आहे हे एक प्रचंड असं म्हणजे त्यांच्यामध्ये जी काही ऊर्जा, राजकीय विश्लेषणाची आणि निरीक्षणाची जी प्रचंड बळ असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे कांशीराम साहेब आहे. त्यांचं जे काही निरीक्षण आहे, देशभरामधील जे काही लोकसमूह आहे, विविधता आहे, ट्रायबल कम्युनिटी आहे, SC कम्युनिटी आहे, फॉरवर्ड आहे, शेतकरी आहे, जमीनदार आहे, फ्युडर लॉर्ड्स आहे, या सर्वांचं जे काही पॉप्युलेशन कोणत्या भागात किती आहे या संबंधीचं सर्व म्हणजे डिटेल असं अनालिसिस त्यांच्याकडे असायचं. अशा व्यक्तिमत्वाचं आज आपण या ठिकाणी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं म्हणजे एक निरीक्षण तर आहे आपलं आणि त्यांचं जे काही आज म्हणजे पुन्हा उजळणी आपण ते करत आहोत. मित्रहो, त्या म्हणजे हे कांशीराम साहेबांचं आगमन जे आहे ते हे 70 ते 80च्या दशकामध्ये म्हणजे 20व्या शतकातील 70 ते 80च्या दशकामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. ते आगमन पूर्वी काय परिस्थिती होती म्हणजे 60 ते 70च्या दशकामध्ये काय घडामोडी घडल्या जेणेकरून 70 ते 80च्या दशकामध्ये काही म्हणजे फोर्सेस, काही म्हणजे काही जे काही प्रवाह, चळवळीचे प्रवाह निर्माण झाले ते त्याला काय गरज पडली त्याचं जे काही पार्श्वभूमी आहे ते 60 ते 70च्या दशकामध्ये आपणाला जर थोडंसं डोकावून पाहिलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या की 60 ते 70च्या दशकामध्ये एक म्हणजे प्रबळ असं बाबासाहेबांच्या नंतर 1956 नंतर 57ची जी निवडणूक झाली, 57च्या निवडणुकीमध्ये आणि नंतर 62ची निवडणूक झाली, त्या 62च्या निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन अर्थात रिपब्लिकन पक्ष RPI, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचं असं नेटवर्क जे आहे देशभरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रबळ झालेलं होतं. ते नेटवर्क कशा पद्धतीचं होतं एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचं जे काही जनआंदोलन जे आहे त्या जनआंदोलनातून एक जनाधार जो फार मोठ्या प्रमाणामध्ये RPIला मिळालेला होता तो 1954ला जे काही म्हणजे मराठवाडा विभाग जो आहे, महाराष्ट्रामधील मराठवाडा विभाग जो पहिला निजाम स्टेटमध्ये होता, आज तो म्हणजे मराठवाडा म्हणून ओळखला जातो. या मराठवाड्यामध्ये ज्या पडीत जमिनी होत्या
त्या पडीत जमिनी भूमिहीन लोकांना त्या दिल्या पाहिजेत, यासाठी 1954 म्हणजे बाबासाहेब हयातीत असताना एक सत्याग्रह झालेला आहे. आणि त्या सत्याग्रहामध्ये 3000 सत्याग्रही तुरुंगात गेलेले आहेत. म्हणजे हा एक सत्याग्रह. त्यानंतर 1959 हाच सत्याग्रह ह्याच इश्यूवरती, म्हणजे जी पडीक जमीन आहे ती भूमिहीनांना वाटप केली पाहिजे, यासाठीचं आंदोलन हे मराठवाडा पातळीवर पहिल्यांदा लढलं, म्हणजे आंदोलन केलं झालं, सत्याग्रह झाला. त्याच्यामध्ये 3000 म्हणजे जे काही सत्याग्रही सहभागी झाले. त्यानंतर 1959 महाराष्ट्र राज्य पातळीवर सत्याग्रह झाला आणि त्याच्यामध्ये 35,000 सत्याग्रही म्हणजे जेलमध्ये गेली, या सत्याग्रहामध्ये सहभागी झाली. आणि त्यानंतर दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी एक भूमिहीनांना जमिनी मिळाव्यात, पडीक जमिनी मिळाव्यात, यासाठी जो सत्याग्रह झाला, त्या सत्याग्रहामध्ये 3,40,000 सत्याग्रही सहभागी झाले. आणि यामुळं आणि या ज्या सत्याग्रहामुळं म्हणजे जवळपास देशव्यापी जो सत्याग्रह झाला त्याच्यात 40,000 म्हणजे सत्याग्रही जेलमध्ये टाकले होते. यावरून जी काही आरपीआयची जी ताकद आहे ती कोणत्या लेवलवर होती, एक प्रबळ विरोधी पक्ष, भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर येऊ इच्छित होता, समोर येत होता. आणि ते याची जी चुणक आहे ती या सत्याग्रहातून दिसत होती. आणि म्हणून हे जे काही 1964 मग 1964 नंतर ह्याच्यामध्ये सुद्धा काँग्रेस इथली जी प्रमुख सत्ताधारी जो पक्ष आहे किंवा याच्यामध्ये जी स्थिर सत्ता राहिली 1964 पर्यंत, ती सत्ता काँग्रेसची राहिलेली आहे. आणि हे जे काही त्यांचं सत्ता समीकरण या सत्याग्रहामुळे हे आरपीआयच्या ह्याच्यामध्ये जाते, आरपीआय ह्याचं सत्ता समीकरण हे डळमळीत करीत आहे, अशा प्रकारचं एक स्पष्ट असं चित्र इथल्या काँग्रेसी लोकांना दिसू लागलं. आणि मग त्याच काळामध्ये म्हणजे जसं काय घडलं बरं की 1964 लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री झाले आणि ते 66 पर्यंत राहिले. 66 पर्यंत राहिल्यानंतर मग ते इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या आणि मग त्यांच्या काँग्रेसमध्ये बंडाळी सुरू झाली. म्हणजे मोरारजी देसाई, कामराज रेड्डी हे सर्व बाजूला पडले आणि फार मोठी एक उभी फूट, इंडिकेट अशी एक उभी फूट पडली. आणि ते म्हणजे उभी फूट पडून म्हणजे त्याच दरम्यान मग इंदिरा गांधींनी जे काही ठोस निर्णय घेतले ते म्हणजे याचं जे आकलन आहे, राजकीय आकलन, मोरारजी देसाई एका बाजूला, संजीव रेड्डी आणि कामराज वगैरे एका बाजूला आणि इंदिरा गांधी दुसऱ्या बाजूला. तर यामध्ये म्हणजे जे काही आकलन आहे ते इंदिरा गांधीने हेरलं की काय होऊ लागलेलं आहे, हे देशामध्ये हे जे सत्ता संतुलन डळमळीत का झालेलं आहे. तर ही जी काही फोर्स आहे, रिपब्लिकन पक्षाचा जो फोर्स आहे किंवा अनुसूचित जाती आणि म्हणजे ही जी काही वर्ग आहे तो वर्ग सत्तेच्या राजकारणामध्ये फार मोठा प्रबळ होत आहे आणि त्यांनी आपले मित्र जे आहेत हे मित्र विस्तृत केलेले आहेत आणि आपल्या सत्ताचं जे सत्तेसाठी जो जनाधार जो आलेला आहे तो फार मोठा विस्तृत झालेला आहे. आणि मग तो जनाधार जो आहे तो कसा मोडकळीस आणायचा आणि मग कशा पद्धतीनं आपल्याला मूग घ्यायचा, तर इंदिरा गांधींनी मूग घेतला. आणि बघा, एक लक्षात घ्या की तिनं पहिल्यांदा एकतर बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि बँकेचं राष्ट्रीयकरण करून आपली एक प्रतिमा त्यांनी आपल्या भारतीय जनजीवनामध्ये, सर्वसामान्य जनजीवनामध्ये आपली एक प्रतिमा गरिबाची हितेशी म्हणून म्हणजे त्यामुळं ते बँकेच्या राष्ट्रीयकरणामुळे झाली. आणि त्याच्यातून फायदा सुद्धा झाला, बँकेच्या राष्ट्रीयकरणामुळे लोकांचा फायदा सुद्धा होत गेला. आणि मग त्यामुळे जी काही विरोधाची आणि सत्ता प्राप्तीसाठीचे जे काही म्हणजे लक्ष गाठण्यासाठी जे काही पार्टीचे जे काही जनाधार होता त्या जनाधाराला पुन्हा डिस्टर्ब करण्यासाठी 1900 म्हणजे हे मोरारजी देसाई आणि हे सर्व जे काही विरोधक होते सिंडिकेटवाले, तर यांनी 1971च्या निवडणुकीमध्ये हे केलं म्हणजे विरोध केला. आणि मग इंदिरा गांधीनं काँग्रेस
आपली वेगळी काँग्रेस काढली आणि त्या काँग्रेसमध्ये म्हणजे जसं पहिलं बैलजोडी चिन्ह होतं ते नंतर मग गाय वासरू चिन्ह मिळालं आणि ह्यांना चरखा मिळालं. तर असं एक गाय वासरू चिन्ह मिळाल्यानंतर त्याचा अध्यक्ष कोण केलं तर जगजीवन रामला केलं. एक नीट लक्षात घेतलं पाहिजे की 35,000 जे काही सैनिक सत्याग्रही पूर्ण राष्ट्रीय स्तरावर जेलमध्ये गेले आणि ही एक ताकद बनत गेली. तर ही ताकद जी आहे या ताकदीला डिस्टर्ब करणं म्हणजे जनाधार जो आहे आरपीआयचा तो आरपीआयचा जनाधार डिस्टर्ब करण्यासाठी जगजीवन रामला त्यांनी इंदिरा गांधींनी तिच्या पार्टीचा जो काही अध्यक्ष केलं काँग्रेसचा अध्यक्ष केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तो म्हणजे निवडणूक लढली गेली. त्याच्या अगोदर काय केलं 67ला त्यांनी म्हणजे सर्व बाजूने नाकेबंदी जी आहे काँग्रेसनं एक सतर्क होऊन म्हणजे यशवंतराव चव्हाणाच्या माध्यमातून इकडं दादासाहेब गायकवाडांना गळ घातली आणि 1967ला युती झाली. काँग्रेसची युती केली. युती करणं म्हणजे काय एक बऱ्याचशा गोष्टी ह्या तपशिलात जाण्यापेक्षा एक युती केली आणि मग युतीला सर्व रिपब्लिकन पक्षाचे जे ग्रासरूटवरचे जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांचा सर्व विरोध होता. कारण जेव्हा मराठवाडा प्रदेशामध्ये बीडला एक जवाहर भवन मध्ये एक मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये जे बीड जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते आले होते त्या कार्यकर्त्याला समजावून म्हणजे ही जी काही युतीचं जे काही म्हणजे संदेश आहे तो संदेश घेऊन दादासाहेब रुपवते हरिहरराव सोनवणे हे आले होते. आणि मग हरिहरराव सोनवणे हे नांदेडचे दादासाहेब रुपवते हे म्हणजे नगर हे जे काही ज्येष्ठ नेते होते म्हणजे रिपब्लिकन पार्टीचे ते येऊन म्हणजे हे जे काही युतीचं जे समजावून सांगू लागले युतीचं कुणालाही पटलं नाही. हरिहरराव सोनवणेंचा आवाज जरा घोगरा होता त्यांना बोलूच दिलं नाही. सर्व उठले सर्व कार्यकर्ते आणि म्हणून मग दादासाहेब रुपवते उठले आणि त्यांनी सर्वांना म्हणजे आपला शब्दछल करून सर्वांना गप केलं आणि शेवटी ती म्हणजे जी युती आम्ही आता करणार आहोत झाली. आणि मग युती झाली तर ती काय झाली की ती एक त्याच्यामध्ये जे त्या युतीमधून म्हणजे 70च्या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये एकच जागा मिळाली ती पंढरपूरची जागा दिली राखीव जागा. तर हे जे आहे त्याच्या अगोदर जे आहे ते आपण जनरल सीटवर सुद्धा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आणले होते. तर ते सर्व काही आपलं जे काही कोलॅप्स झालं आरपीआयचं जे काही म्हणजे हे जे होतं ताकद होती ती म्हणजे ही झाली. म्हणजे एका बाजूला राजकीय पक्षाला कमजोर केलं आपल्यामधले जे काही म्हणजे जनाधारामधले जे काही म्हणजे जे लीडर आहेत त्या लीडरला जे काही हे करून म्हणजे जगजीवन रामला आपल्यामध्ये घेऊन दादासाहेब रुपवतेंना सुद्धा आपल्यामध्ये घेऊन म्हणजे काँग्रेसनं त्यांचं जे काही बळ वाढवण्याचं काम केलं. आणि दुसऱ्या बाजूनं प्रचंड असा म्हणजे अन्याय अत्याचाराचं सत्र सुरू झालं आणि 70 ते 80च्या दशकामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये गगन बावडा या ठिकाणी म्हणजे अत्याचार झाला नग्न दिन काढण्यात आली आपल्या महिलांची आणि फार मोठा म्हणजे एक हिंसाचार त्या ठिकाणी झाला आपली बेइज्जती झाली. आणि त्याचबरोबर बेलचीचं हत्याकांड झालं पारसबिगाचं हत्याकांड झालं बिहारमध्ये. आणि हे जे काही पूर्ण देशभरामध्ये म्हणजे जे काही ह्याची प्रतिकार म्हणजे ही जी स्वायत्त सत्ता उभा होत आहे स्वायत्त राजकारण उभं होत आहे याला दाबून टाकण्यासाठी सर्व बाजूनं नाकेबंदी म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय पक्षाला म्हणजे वेठीस धरणं म्हणजे डांबून टाकणं बंदिस्त करणं अन्याय अत्याचाराचं सत्र सुरू करणं आणि मग सर्व समाज जो आहे तो समाजामध्ये एक दहशतीचं वातावरण नेता हा पुन्हा जे अन्याय अत्याचार करत होते त्यांच्याच याच्यामध्ये जे म्हणजे ज्यांच्या जीवावर हा जो काही वर्ग होता जनाधार जो होता आरपीआयचा तो जनाधार म्हणजे एकदम म्हणजे हे झाला बिथरला आणि बिथरून तो म्हणजे असं अस्वस्थ झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये मग काय झालं बघा की महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये म्हणजे ही जी काही शिकलेला वर्ग एकत्रित होण्यासाठीची जी एक योजना बनली आणि ती जी आहे कांशीराम साहेबांच्या नेतृत्वाखाली 1971ला एक असोसिएशन स्थापन झाली म्हणजे SC ST OBC अँड मायनॉरिटी एम्प्लॉईज असोसिएशन या नावानं ही एक संघटना स्थापन झाली. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून हे जी काही कांशीराम साहेबांचा जो काही विचार आहे त्यांनी जी काही मूग घेतलेला आहे तो काय मूग घेतला की आपली जी आपली चळवळीचं जी काही वाताहत झालेली आहे आपली जी काही आपलं जे स्वायत्त
राजकारण आपलं म्हणजे हे झालेलं आहे, तर ह्याला पुन्हा उभारी द्यायची असेल तर आपलीच साधना असली पाहिजे, म्हणजे स्वतःची बुद्धी, स्वतःचे श्रम आणि स्वतःचा पैसा, ही एक कन्सेप्ट विकसित केली आणि त्यांनी हे असोसिएशन पहिल्यांदा मांडली. आणि मग चळवळीला फंड कसा निर्माण करायचा, कारण ह्या सर्व चळवळी जे आहेत ह्या चळवळी फंडाच्या अभावानं सर्व म्हणजे हे झालेले आहेत, जितरबितर झालेले आहेत. त्यामुळं चळवळीला आपला स्वतःचा फंड, स्वाभिमानी निधी असला पाहिजे. आणि मग तो स्वाभिमानी निधी हे कुठून उपलब्ध करायचा, तर तो जो आहे जो वर्ग बाबासाहेबांच्या म्हणजे याच्यातून आरक्षणामधून जो तयार झालेला आहे नोकरदार वर्ग, या नोकरदार वर्गाकडून हा जो काही फंड आपल्याला मिळू शकतो, फंडाबरोबर त्यांचा टॅलेंटही मिळू शकतो आणि त्याचबरोबर त्यांचे श्रमही आपल्याला चळवळीला उपयोगात येऊ शकतात. असं एक आपली बुद्धी, आपलीच बुद्धी, आपलंच श्रम, आपलाच पैसा, अशा पद्धतीचं जे काही स्वाभिमानी जे काही आंदोलन आहे ते उभं करण्यासाठीचा हा मूव 1971 पासून सुरू झाला. दरम्यानच्या काळात दुसऱ्या बाजूनं 71-72लाच म्हणजे महाराष्ट्रामधला जो तरुण आहे तो तरुण सुद्धा इकडं सक्रिय झाला आणि त्यालाही वाटायला लागलं की ही जी काही अस्वस्थता आहे, हे जे आमच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्या अन्याय अत्याचाराला तोडीस तोड उत्तर दिलं पाहिजे. आणि हे जी काही अन्याय अत्याचारावरती मात करण्यासाठी म्हणजे आरपीआयचे पुढारी यांनी म्हणजे ह्याच्यात गेलेले आहेत, काँग्रेसशी मिळालेले आहेत, आमच्या शत्रूशी मिळालेले आहेत, अशी एक भावना या वर्गामध्ये निर्माण झाली. आणि मग या वर्गानं म्हणजे दलित पॅन्थर स्थापन केली या तरुणांनी. आणि मग त्या दलित पॅन्थर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बुद्धिजीवीचा वर्ग कांशीराम साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दसाळ ढालेंच्या नेतृत्वाखाली हा तरुणाचा वर्ग, हे दोन्ही एक फोर्स म्हणून समोर आले. आता पुढं हे जी काही पॅन्थर जे आहे ते पॅन्थर पुढे चालून त्यांच्यामध्ये जी काही कन्सेप्शनल म्हणजे अंडर करंट्स झाले आणि त्याच्यामध्ये म्हणजे ते लवकरच म्हणजे हे झाले, डिस्टर्ब झाले. परंतु हे बामसेफ नावाचं जे काही कांशीराम साहेबांनी जे काही एज्युकेटेड एम्प्लॉईजचं जे संघटन उभं केलं, त्या संघटनेमधून त्यांनी 1971 पासून सुरू केलेलं जे असोसिएशन आहे ते त्यांची पूर्ण तयारी 1978 पर्यंत केली. आणि 1978ला त्यांनी बामसेफ नावाच्या संघटनेचा बर्थ डिक्लेअर केला. आणि मग त्या बर्थ डिक्लेअर केला आणि त्या अधिवेशनात म्हणजे दिल्लीला जे काही पहिलं अधिवेशन झालं रामलीला मैदानावर, त्यावेळेस हे सर्व जे काही पॅन्थरची जी काही नेते मंडळी होती या सर्व नेते मंडळींना सुद्धा निमंत्रित केलेलं होतं. परंतु त्यांचं जे काही ट्युनिंग आहे ती ट्युनिंग जमली नाही. नंतर ते काही म्हणजे त्यांनी आपला मार्ग म्हणजे त्यांचा वेगळाच ठेवला, ट्युनिंग जमली नाही. त्यामुळं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ती पॅन्थर जरी राष्ट्रव्यापी असली तरी त्याचं जे काही केंद्रक होतं ती महाराष्ट्र होता. बामसेफ देखील जी काही निर्माण झाली ती महाराष्ट्रातलीच एज्युकेटेड एम्प्लॉईजच्या माध्यमातून उभी राहिली. परंतु त्यांनी एक योजना बनवली की राष्ट्रव्यापी आपणाला म्हणजे ही संघटन उभं करावं लागेल. आणि म्हणून सर्व संसाधन स्त्रोत महाराष्ट्रामधले एज्युकेटेड एम्प्लॉईजच्या माध्यमातून संघटित केले आणि पूर्ण भारतभर त्याचं नेटवर्क उभं केलं. आणि ह्या नेटवर्क उभं करण्यासाठी जे काही संसाधन सुरुवातीला जी काही एज्युकेटेड एम्प्लॉईजची जी काही साधनं होती त्या साधनामध्ये सर्व जे काही त्याच्यामध्ये जे काही पूर्ण भारतभर जे काही आपला वेळ, पैसा आणि स्वतःचा सर्व म्हणजे नोकरी म्हणजे विदाऊट पे नोकरी करून स्वतःचा पगार घेऊन प्रचार प्रसार केला. अशामध्ये म्हणजे मग बरेचसे जे काही कार्यकर्ते आहेत पुण्यामधले आहेत, नागपूरचे आहेत, त्यामध्ये डी.के. खापर्डे आहेत, म्हणजे राम खोब्रागडे आहेत, पुन्हा मध्य प्रदेशामधले एम.टी. बोरकर आहेत, असे अनेक व्ही.एस.के. पाटील पुण्याचे जे काही बँकेमध्ये होते एस.के. पाटील आहेत, ते नागालँड तिकडे कोहिमा इकडल्या या प्रदेशात जाऊन प्रचार प्रसार केला. डी.के. खापर्डेनं पूर्ण देशभरात प्रचार केला. खोब्रागडेनं दिल्लीत राहून हे सर्व म्हणजे ऑपरेशन इंडियन आणि त्याची जी काही वृत्तपत्र साप्ताहिक जे काही निघत होते ते सर्व त्यांनी हे केले. आणि असं हे जे काही महाराष्ट्रातला जो टॅलेंट आहे तो टॅलेंट पूर्ण म्हणजे देशभरामध्ये विखुरला आणि सर्वांना म्हणजे हे जे काही संघटन उभं करण्यासाठी प्रयत्न केले. आणि मग ह्याच्यामध्ये हे प्रयत्न होत असताना आम्हाला जे काही म्हणजे मग नुकतेच आम्ही इकडं म्हणजे जे काम करत होतो त्या कामामध्ये आमच्याही गावी बहिष्कार पडलेला होता. मग त्या बहिष्काराचा संघर्ष करत आम्हीही काही
थोडस म्हणजे काम 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 कसे करावेत, संघटनात्मक काम कसे करावेत यासाठी म्हणून आम्ही दलित युवक आघाडीच्या माध्यमातून इकडेही सक्रिय झालो होतो. आमची एक चांगली टीम होती आणि मग ती टीम काय झालं की त्या या 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 प्रक्रियेमध्ये ही जे काही अन्याय अत्याचाराचे सत्र जे आहे ते पूर्ण देशभराचं सत्र पाहून आम्ही सुद्धा म्हणजे थोडस भांबावलो आणि काय करावं आता आपल्याला एक असं प्रबळ असं संघटन असलं पाहिजे. आणि ते प्रबळ संघटन आम्ही दलित युवक आघाडीच्या माध्यमातून आम्ही बीड आणि बीड औरंगाबाद सेंटर असे बीड औरंगाबाद आणि तिकडं वडव असे एक 2-3 सेंटर होते. आणि यावरून आपलं काही म्हणजे फारसं म्हणजे हे होणार नाही, तर आपण एक असं आपलं असं एक राष्ट्रव्यापी संघटन असलं पाहिजे या शोधात होतो. आणि मग आम्ही आमची जी काही एज्युकेटेड एम्प्लॉईज जे होते ते एज्युकेटेड एम्प्लॉईज, मीही त्यावेळेस नोकरीलाच होतो, मग ते सर्व एकत्रित आलो आणि आपण ते त्याचा एक म्हणजे काय कोणतं संघटन असं राष्ट्रव्यापी उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून मग आम्हाला काही माहिती मिळाली की हे भामसेप नावाचं एक संघटन उभं राहिलेलं आहे, ते राष्ट्रव्यापी आहे आणि ते आंबेडकरवादी विचारावर चाललेलं आहे. आणि म्हणून मग त्याचा शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर मग आम्ही त्याचं एक प्रशिक्षण शिबिर आयोजित झालं होतं म्हणजे औरंगाबादला. त्या औरंगाबादच्या प्रशिक्षण शिबिरात सीपी थोरात हे जे मार्गदर्शनासाठी आले होते त्यांचं ते प्रशिक्षण शिबिर पाहिलं. आणि त्यानंतर मग एकदा पण हे सर्व जे काही करत असताना आम्हाला एक शंका होती की हे जे काही राष्ट्रव्यापी आहे परंतु हे जे काही नेतृत्व जे आहे ते नेतृत्व म्हणजे सर्वांना म्हणजे ही जी काही पुन्हा आणखी अंडर करंट आंतरप्रवाह निर्माण होऊन पुन्हा कोलॅप्स होईल की काय ह्याची मात्र भीती होती. कारण हे जे काही आपली जी काही वाताहत झाली होती आरपीआयच्या ह्याच्यामध्ये विविध गट निर्माण झाले होते, असंच हे जर पुढे झालं तर हे कसं काय करायचं. म्हणून ही म्हणजे चळवळ जी आहे ती एकल हाती नसावी असा आमचं जे काही पहिल्यापासूनच म्हणजे विचार होते. परंतु परिस्थितीच अशी निर्माण झाली की आता अशी परिस्थिती निर्माण झाली की या परिस्थितीला असा एक व्यक्ती सर्व ह्याचे म्हणजे लोकांच्या हितासाठी प्रेरित झालेली एकाधिकारशाही चालवणारा असं एक नेतृत्वाची गरज आहे असं एक फिलिंग आमच्यामध्ये निर्माण होऊ लागलं. आणि मग हे सर्व अधिकार त्यालाच असावेत जो सर्वांचं हित साधू शकतो असं एक नेतृत्व आपल्याला गरज आहे. आणि म्हणून मग त्यावेळेस कांशीराम साहेबांची आमचा संपर्क जो झाला पहिल्यांदा, तर तो म्हणजे 1980च्या काळामध्ये जे भोपाळला जे काही झोनल कॉन्फरन्स झाली म्हणजे राष्ट्रीय अधिवेशनाच्या अगोदर झोनल कॉन्फरन्स व्हायची, तर ते झोनल कॉन्फरन्स झाली आणि त्या ठिकाणी त्यांचं जे काही आम्ही म्हणजे प्रत्यक्ष भेट घेतली, चर्चा केली. त्यांनी जी काही योजना जी बनवलेली आहे म्हणजे राष्ट्रव्यापी जे काही संघटन बांधणीचं जी काही योजना आहे ती योजना आम्हाला फार प्रेरित केली. त्या झोनल कॉन्फरन्समध्ये आम्ही म्हणजे अंबाजोगाई मधून मी आणि दिगंबर राठोड बंजारा समाजाचे होते, आम्ही दोघं गेलो होतो. आणि तेव्हा मग आमचा त्यांचा संपर्क आला. त्यानंतर संपर्क आला परंतु म्हणजे फार डिटेल चर्चा न झाल्यामुळे आम्ही शेवटी म्हणजे हे जे काही वामन मेश्राम आमच्याशी संपर्कात होते, कारण वामन मेश्राम हे म्हणजे आम्हाला हे बामसेपचं जे काही बाळकडू जे पाजलं ते वामन मेश्रामनं पाजलं आम्हाला. आणि आमची जी काही टीम पाहून वामन मेश्रामला सुद्धा म्हणजे मन हित स्थिर झालं की आपण ही जर टीम आपल्या हाती लागली तर आपल्याला एक चांगलं संघटन विस्तृत करता येऊ शकते, त्यांच्या माध्यमातून बरंचसं काही आपल्याला संघटनाचं विस्तार करता येऊ शकते असं त्याला वाटलं होतं. आणि म्हणून वामन मेश्राम म्हणजे या ठिकाणी नियमित यायचे. आणि मग वामन मेश्रामच्याच माध्यमातून आम्ही मग याच्यामध्ये हे राहिलो, सातत्याने त्यांना विचारत राहिलो की बाबा म्हणजे ते जे काही हे होतं की कांशीराम साहेब असे शब्द यायचे प्रत्येक वेळेस समजावून सांगण्यामध्ये, लिडरशिपचं नाव यायचं, ते आम्हाला थोडंसं खटकत राहायचं त्यावेळेस. परंतु कालांतरानं आम्हाला असं मान्य केलं की आम्ही त्यांचं वर्चस्व आणि त्यांची लिडरशिप मान्य केली. आणि मान्य केल्यानंतर मग म्हणजे पण तरीही असं हे जे काही हे करत असताना त्यांच्या जी सहवासात आणि सानिध्यात आल्यानंतर त्यांचं जी काही जीवन जगण्याची जी स्टाईल होती, मग जेव्हा आम्ही दिल्लीला त्यांच्याकडे गेल्यानंतर म्हणजे जेव्हा आम्ही भेटू तेव्हा मग आम्ही म्हणजे ऑफिसमध्ये त्यांना बी नाश्ता करायचा, आम्हालाही नाश्ता करायचा. तर आम्हाला तर काही म्हणजे दिल्लीचा जास्त परिचय नसायचा. मग कांशीराम साहेब आम्हाला ते 1-2 किलोमीटर घेऊन जायचे, तिथं स्वस्त मिळतं म्हणायचे आणि तिथं आपल्याला जेवण करायचं, तिथं जाऊ. तर हे जे आहे ते एक राष्ट्रीय स्वरूपाचं जे काही म्हणजे चळवळ उभा करणारा माणूस अशा पद्धतीनं म्हणजे जो काही लोकांमध्ये मिसळतो, तर यांनी सुद्धा आम्ही प्रेरित झालो. इतकंच नाही तर पायी चालणे, सायकलवर त्यांनी म्हणजे पुण्यामध्ये त्यांनीच असं सांगितलं की पुण्यामध्ये सायकलवर ते पूर्ण पुन्हा फिरायचे, खापर्डे वगैरे हे. तर एकदा तर ते झोपीमध्ये सायकल चालवत होते
असं त्यांनी असे की घटना त्यांनी सांगितली. झोपीतच सायकल चालवत राहिले. तर हे जे काय आहे तर ते, आणि मग त्यांच्या बरोबर फिरत असताना जर कोणाला म्हणजे कंटाळा आला तर ते हाकलून देत असत त्याला, आणि मग ते एकटेच त्या वस्तीमध्ये जायचे. तर हे जे काही त्यांचं जे काही कमिटेड जे होतं जीवन ते आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. आणि इतकंच नाही तर त्याचबरोबर त्यांनी जी काही 24 तास एंगेज, म्हणजे 24 तास ते चळवळीच्या संबंधाने एंगेज राहिले. आणि आम्ही जेव्हा बामसेपमध्ये सक्रिय झालो तर आम्ही सुद्धा म्हणजे लोकल लेवलला 20-20, 25-25 लोक जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, ती रात्रीच्या 1-1 वाजेपर्यंत खरोखर संपर्क करत होतो. म्हणजे आम्ही देखील 24 तास एंगेज राहायचो. आणि असं एंगेज राहून सर्व म्हणजे वातावरण निर्मिती जी आहे ती फार मोठी भारावून जाऊन ती वातावरण निर्मिती केली. आणि मग त्यानंतर ते काही वेळोवेळी त्यांनी म्हणजे नवीन नवीन हे केलं. तर त्याच्यानंतर मग झोनल कॉन्फरन्समध्ये चंदीगडला 3रं राष्ट्रीय अधिवेशन चंदीगडला आयोजित केलं. त्या ठिकाणी आम्ही अंबाजोगाई बीड जिल्ह्यामधून एक 25 लोक आम्ही या ठिकाणी गेलो होतो अधिवेशनाला. आणि तिकडून आल्यानंतर फार मोठा वेग आला, चळवळीला वेग आला. आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे हे जे काही हे म्हणजे चंदीगडचं राष्ट्रीय अधिवेशन जे आहे ते एक टर्निंग पॉईंट होता. त्यावेळेस त्यांनी त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जाहीर केलं होतं की मी आता या कर्मचारी वर्गामध्ये मी आता जास्त वेळ देणार नाही, मला सोशल ऍक्शन मध्ये जास्त वेळ द्यावा लागणार आहे. तेव्हा आता हे तुम्ही सांभाळलं पाहिजे, हे एम्प्लॉईजनं हे ऑर्गनायझेशन, बामसेपचं ऑर्गनायझेशन सांभाळलं पाहिजे, असं त्यांनी अधिवेशनामध्ये सर्वांना संकेत दिले होते. आणि त्यानुसार त्यांनी दिल्लीला देशभरातील 35 लोकांचं एक टीम बोलवून त्यांना एक तीन दिवसाचं जे काही म्हणजे मीटिंग घेतली आणि त्याचं एक कमिटी बनवली. त्या कमिटीमध्ये त्यांनी म्हटले होते की मला मुक्त करा, या बामसेप मधून मला मुक्त करा. परंतु ही जी काही सर्व टीम काय म्हणली की तुम्ही तुमच्याकडेच आम्ही अधिकार देतो, तुमच्याकडेच अधिकार देतो. तेव्हा मग मात्र घनश्याम साहेबांनी ठीक आहे मग ते स्वतःकडे अधिकार घेतले आणि मग कामाला सुरुवात केली. ते बामसेपचं मग त्यांनी फारसं काही लक्ष त्याच्याकडे दिलेलं नाही. आणि म्हणून म्हणजे जे काही म्हणजे नोव्हेंबरमध्ये ते चंदीगडचं अधिवेशन झालं होतं. आणि डिसेंबर 6 डिसेंबरला त्यांनी DS4 नावाची एक संघटन स्थापन केलं, जे सोशल ऍक्शनसाठी, सामाजिक संघर्ष करण्यासाठीच त्यांनी हे संघटन बांधलं, म्हणजे निर्माण केलं. आणि मग त्या संघटनेचं म्हणजे जाहीर सभा जी आहे, पहिली जाहीर सभा म्हणजे कांशीरामचं पहिलं जाहीर भाषण हे अंबेजोगाईला आम्ही 10 जानेवारी 81ला म्हणजे 82ला त्यांचं पहिलं भाषण म्हणजे लोकांमध्ये पब्लिकमध्ये पहिलं भाषण अंबेजोगाईला घेतलं. आणि त्या भाषणात त्या कार्यक्रमामध्ये मग त्यांनी हिरालाल परमार खासदार होते, रामलाल कुरील माजी खासदार हे होते. आणि ते सर्व घेऊन त्यांची ती खासदाराची टीम आणि केंद्रीय कार्यालयामध्ये सक्रिय असलेले जे राम खोब्रागडे खापर्डे आहेत ते सर्व कार्यकर्ते ते आले, अंबेजोगाईला आले. आणि अंबेजोगाई एक केंद्र बनलं, चळवळीचं एक केंद्र बनलं. आणि मग आम्ही म्हणजे त्यातून मग एक रात्रभर त्यांना या ठिकाणी त्यांचं म्हणजे जी चर्चा करत राहिलो. आणि शेवटी मग त्यांना नांदेडला जायचं होतं, तर नांदेडला 3 वाजता आम्ही पोहोचतो केला. तर हा एक आम्ही म्हणजे रात्रभर त्यांनी बोलतच राहिले, सांगतच राहिले. तर यावरून जी काही कमिटमेंट आहे, त्यांची जी काही बांधिलकी होती संघटन बांधणीची, याचा एक आम्हाला म्हणजे परिचय झाला. आणि मग या अंबेजोगाईच्या ज्या म्हणजे सभेनंतर मग जे काही DS4 जे काही कार्यक्रम झाले, तर त्याच्यात नंतरचा एक कार्यक्रम आला. आणि त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे पोरबंदर ते कोहिमा म्हणजे इकडं नागालँड कोहिमा तिथपर्यंत असं ते जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असं सायकल मार्च जे काही पूर्ण भारतभर हे सायकल मार्च काढायचा. आणि समता स्वाभिमानासाठी संघर्ष हा देशव्यापी राष्ट्रव्यापी सायकल मार्च केला, म्हणजे सायकल मार्चचा आरंभ केला. आणि 15 मार्चला त्याचं म्हणजे 15 मार्च म्हणजे त्यांची स्वतःची जयंतीच्या निमित्तानं म्हणजे जयंतीच साजरी करायची म्हणा. पण त्यावेळेस आम्हाला त्यांचा हा जन्मदिवस होता हे माहीत नव्हतं. परंतु त्यावेळेस ते दिल्लीला सर्व जे काही सायकल रॅलीचं जे काही हे आहे समारोप आहे, तो समारोप 15 मार्चला म्हणजे दिल्लीला झाला. आणि त्यावेळेस त्या मार्चमध्ये ते जी काही कडी आहेत, वेगवेगळ्या कड्या, जसं कन्याकुमारीवरून त्या म्हणजे तामिळनाडूच्या लोकांनी सायकल मार्च ह्याच्यात आणायचा,
केरळापर्यंत आणायचा, केरळातल्या लोकांनी इकडं म्हणजे कर्नाटकापर्यंत आणायचा, म्हणजे कर्नाटकच्या लोकांनी पुन्हा इकडं महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंत आणायचा, आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी पुन्हा मध्य प्रदेशाच्या बॉर्डरपर्यंत आणि गुजरातच्या बॉर्डरपर्यंत घेऊन जायचा. अशा पद्धतीनं हे जे काही चेन मध्ये सायकल मार्च असायचे, त्या चेन मधलं एक जिम्मेदारी जी आहे ती माझ्यावरही सोपवलेली होती. इथून म्हणजे जे काही दक्षिणेमधून कन्याकुमारीकडून आलेला जो सायकल मार्च आहे तो मी म्हणजे या नळदुर्ग येथे पिकअप करून नळदुर्ग ते औरंगाबाद हे जे काही 200-250-300 किलोमीटर 400 किलोमीटर जवळपास हा म्हणजे सायकल प्रवास जो आहे, म्हणजे 100 सायकली घेऊन म्हणजे त्याचं नेतृत्व माझ्या हाती देऊन ते एक यशस्वीरित्या आम्ही 40 दिवस नॉनस्टॉप 40 दिवस सायकल चालवून तो संघर्ष हे केला. आणि मग ते याच्यातून जे काही विषय बी असा होता की समता स्वाभिमानासाठी संघर्ष, म्हणजे ज्या काळात म्हणजे साधनहीन समाजामध्ये साधनं कशी निर्माण करायचे आणि साधनं आणि तुटपुंज्या साधनावर कसं लोक म्हणजे प्रस्थापितांच्या व्यवस्थेला कसं पछाडायचं, हे जे तंत्र आहे ते हे म्हणजे सायकलीवर थोडा मोठा सायकल मार्च काढून रस्त्यावर आला. म्हणजे एकंदरीत आणि इतकंच नाही तर ह्यांचे जे काही पोस्टर आहेत, ह्यांची जी काही वॉल पेंटिंग आहे, ती वॉल पेंटिंग ही आम्ही कार्यकर्तेच तयार केलेले. आपल्या हातात डबा आणि ते आपणच रंगवायचं सुरू करायचं, आपणच पोस्टर लावायचे, आपणच हँडबिल वाटप करायचे. तर हे असं जे काही पोस्टर लावण्याचे जे काम आहे हे आम्ही म्हणजे हे केलेलं आहे. म्हणजे इलेक्शनचं पोस्टर लावणं वगैरे हे सुद्धा केलेलं आहे. तर ह्या समता स्वाभिमानाचा संघर्ष जो आहे तो सायकल मार्चच्या माध्यमातून शेवटी मग औरंगाबादला त्याचं म्हणजे रमानगरमध्ये त्याचा समारोप झाला. त्यावेळेसही कांशीराम साहेब आले होते आणि मग त्यावेळेस म्हणजे मी त्या ठिकाणी म्हणजे हे नेतृत्व करत असल्यामुळे हे सर्व ह्याचा समारोप त्या ठिकाणी कांशीराम साहेबांच्या हस्ते झाला. आणि मग पुन्हा जो काही हे म्हणजे औरंगाबादलाच एक दुसरा एक कार्यक्रम झाला, जो मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणावर एक मोठा कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी म्हणजे कांशीराम साहेबांची रौप्य तुला करण्यात आली आणि रौप्य तुला करण्यात आली. त्या ठिकाणीही मला म्हणजे मीच संचलन करणं, त्या सभेचं संचलन मीच केलेलं आहे. तर असा एक संपर्क जो आहे तो त्यांच्याशी तोही त्या काळात आलेला. आणि त्यानंतर मग काय झालं की हे जे काही म्हणजे DS4 एक पूर्ण देशभरामध्ये त्याचं एक वातावरण निर्माण झाले. तरुणाची शक्ती समोर आली. तरुणाची शक्ती समोर आल्यानंतर मग म्हणजे त्याला एक राजकीय वळण देण्यासाठी किंवा राजकीय दृष्टिकोन या ह्याच्यामध्ये यावा म्हणून त्यांनी म्हणजे लिमिटेड पॉलिटिकल ऍक्शन म्हणून ऍक्शन घेतली. आणि पहिलं जे काही इलेक्शन जे आहे ते हरियाणाचं पहिलं इलेक्शन लागलं 1983 ला म्हणजे एप्रिलमध्ये. आणि मग ते इलेक्शन लावल्यानंतर त्या प्रचारासाठी मी आणि वामन मेश्राम इथला म्हणजे दिगंबर राठोड आम्ही दिल्लीला गेलो आणि मग तिथून आमच्या ड्युट्या लागल्या. तर माझं आणि मग वामन मेश्राम यांचं घरोंदा मतदारसंघामध्ये म्हणजे ड्युटी लागली. आम्ही 2-3 दिवस त्या ठिकाणी रिसाल सिंग हे ते कॅन्डिडेट होते ओबीसीचे म्हणजे असेंब्लीसाठी. तर त्या कॅन्डिडेटचं आम्ही म्हणजे ते हे सर्व पाहत होतो, किती मतदार आहेत, कसे आहेत, कोणत्या इच्छिती आहेत. तर हे सर्व त्याची जे व्यवस्थापन आहे मी आणि वामन मेश्राम 3 दिवस तिथे राहून ते केलं. मग नंतर कांशीराम साहेब त्या ठिकाणी सभा आयोजित करण्याच्या हेतून मग त्या म्हणजे घरोंद्याला आले. घरोंद्याला आल्यानंतर मग आम्हाला विचारलं की कसं काय, म्हणजे कैसा क्या है, चल रहा ठीक चल रहा है क्या, तो चलो नाही तो हमारे साथ चलो, अभी छोड़ दो इधर का, हमारे साथ चलो. आणि मग मी म्हणजे वामन मेश्राम आग्र्याचे जे मास्टर मानसिंग RPIचे कार्यकर्ते मास्टर मानसिंग आणि कांशीराम साहेब आम्ही 4 लोक पूर्ण हरियाणामधले जे काही प्रत्येक उमेदवाराला रात्रीपर्यंत आम्ही रात्रभर आणि दिवसभर प्रचार म्हणजे संपर्क करून त्या ठिकाणी दिवसा सभा घेतल्या, रात्रीही सभा घेतल्या आणि लोकांशी संपर्क करून म्हणजे त्या कॅन्डिडेटशी भेटून ते सर्व जे काही कॅम्पेन आहे ते कॅम्पेन आम्ही पाहायला. कांशीराम साहेबांचं जे काही कशा पद्धतीनं ते डील करत होते, कशा पद्धतीनं त्यांच्याशी म्हणजे उमेदवाराशी कशा संपर्क करत होते हे प्रत्यक्ष पाहिलं. आणि म्हणजे संघटन कुशलता जी असते, संघटन कुशलताचा जे काही परिचय आहे तो परिचय आम्ही दृश्य स्वरूपामध्ये म्हणजे कांशीराम साहेबांकडून आम्ही पाहत होतो. आणि त्यावरती मग ते बस म्हणजे अँबॅसेडर कार होती, त्या कारमध्ये बसल्यानंतर मग ते आपले मास्टर मानसिंग अनुभवी जुने कार्यकर्ते RPIचे कार्यकर्ते होते,
ते आरपीआयचे कार्यकर्ते त्यांनी बरोबर घेतले आणि आम्ही ते जाणीवपूर्वक ऑब्झर्व करत होतो की आरपीआयचे कार्यकर्ते हे केले. तर तत्पूर्वी त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही धिक्कार परिषद घेतली होती, पुणेकरांचं धिक्कार परिषद, ते चमचा युग पुस्तक म्हणजे प्रसिद्ध केलं होतं आणि मग ते त्यानंतर पुणे कराराचा धिक्कार परिषद घेतल्या होत्या आणि या धिक्कार परिषदेमध्ये त्यांनी महाराष्ट्रातले हे जे काही अमरावतीचे जे तिडके आहेत आरपीआयचे, म्हणजे ते राई मतदारसंघातून उभे राहिलेले जे काही हरियाणाचे जे चीफ होते रिपब्लिकन पक्षाचे सोपतराय बोध, SR बोध, हेही आलेले होते. त्यांच्या राई मतदारसंघातून ते उभे राहिले होते. ते त्यांच्याशी आम्ही भेटलो होतो. तर तेही महाराष्ट्रामध्ये पूर्ण फिरून गेलेले आहेत. मास्टर मानसिंग ही महाराष्ट्रात फिरले होते. तर हे जे काही त्यांनी जी म्हणजे जे काही आपल्या ह्या आंदोलनामध्ये त्यांनी विशेष करून म्हणजे आरपीआयचे जुने कार्यकर्ते कोण होते ह्यांना स्पेस देऊन त्यांना विशेष मान सन्मान देऊन याच्यामध्ये आणलं. तर त्याच्यामध्ये म्हणजे लखनौचे म्हणजे हे जे काही SD सिंग चौरसिया यांच्याशी बी संपर्क केला होता. तिकडं म्हणजे ह्यांचा जो काही याच्यामध्ये मुझफ्फरनगर मध्ये ते म्हणजे एक मुस्लिम कम्युनिटीचे आरपीआयचे कार्यकर्ते होते. मुख्तार काहीतरी नाव होतं त्यांचं ते. आणि असे हे जे काही आरपीआय मध्ये जे लोक म्हणजे काम करत होते त्यांच्याशी संपर्क करून त्यांना हे म्हणजे हे जे काही DS4चं जे काही आंदोलन आहे, समता आणि स्वाभिमानाचं आंदोलन आहे, स्वतःच साधनं निर्माण करण्याचं जे आंदोलन आहे, त्या आंदोलनात त्यांना म्हणजे सहभागी करून घेतलं. आणि अशा रीतीने एक देशभरामध्ये एक DS4ची म्हणजे एक तर हरियाणाचं एक इलेक्शन झालं आणि त्या हरियाणाच्या इलेक्शनसाठी आम्ही स्वतःचे म्हणजे पगार घेऊन आम्ही स्वतः खर्च केला. तिथं कसल्याही प्रकारचा म्हणजे ह्याच्यावरती हे नव्हतं. तर स्वतःचे पैसे जमा करून आणि त्यांना पुन्हा फंड या ठिकाणी जमा करून आम्ही त्यांना तिथं दिला. आता त्यामुळे ते काय आहे की आम्ही म्हणजे एक तर फंड कमी पडू दिलं नाही. आम्हाला जो काही टार्गेट यायचं ते आम्ही टार्गेट म्हणजे फंडाचं टार्गेट आम्ही पूर्ण करायचो. कधीही ते आम्हाला इतकं झालं तितकं झालं आम्ही असं म्हणलो नाहीये. म्हणूनच त्यांनी असं टिप्पणीमध्ये असंही म्हणले किंवा बीड युनिट हे एक कुवेत आहे, आमच्यासाठी कुवेत आहे असं म्हटले. आणि त्यामुळे एक प्रेरणा मिळून बीडचे लोक म्हणजे सातत्यानं म्हणजे दानत त्यांची जी आहे ती वाढवली त्यांनी. अशा पद्धतीनं ते आणि त्याच्यानंतर मग जम्मू काश्मीरचं लिमिटेड पॉलिटिकल ऍक्शन म्हणून DS4च्या माध्यमातून जम्मू काश्मीरचं म्हणजे निवडणूक लढली गेली आणि त्यामधून एक वातावरण पूर्ण देशभरामध्ये एक वातावरण तयार झालं. आणि एक वातावरण तयार झाल्यानंतर मग 14 आणि 15 एप्रिल 1984 ला त्यांनी बहुजन समाज पार्टी ही स्थापन केली. तर त्या पार्टी स्थापन करण्यामध्ये सुद्धा आम्ही म्हणजे मी आणि बीडमधून आमचे वसंतराव ओगले आणि आम्ही दोघं त्या ठिकाणी गेलो होतो. तर पार्टी स्थापन करायची. तर त्यावेळेस एक आमच्या दोघांचं असं मत होतं की पार्टीला आरपीआयच नाव दिलं पाहिजे आणि आरपीआयच पुढे आपण चालवला पाहिजे. हे जेव्हा त्यांना गांगून लागली तेव्हा विशेष करून खापर्डेंची जिम्मेदारी लावून आम्हा दोघाला रात्रभर त्यांनी म्हणजे समजावून सांगत राहिले की हे कसं बाबा म्हणजे आरपीआय कसं म्हणजे नाव हे झालेलं आहे आणि मग आपल्याला जोडण्यासाठी फार हे होत आहे. त्यांनी म्हणलं आम्हाला तुम्ही जर कन्व्हिन्स करत असाल तर तुम्ही ठरलेला आहे, तुम्ही तशा पद्धतीनं करा. परंतु आमचं मत जे आहे ते आम्ही असं मांडलं की आरपीआय ही एक कन्सेप्ट आहे आणि त्या कन्सेप्टनुसार जर राईट ट्रॅकनं आम्ही जर प्रचार प्रसार केला तर आरपीआय ही यशस्वी, असं नाव सुद्धा यशस्वी आहे आणि त्याच्यातून जनाधार सुद्धा विस्तृत होऊ शकतो. ते काही कोणत्या एका जाती जमातीशी आणि धर्माशी जुटलेलं नाही आहे, ते एक लोकांचं संघटन होऊ शकते असं एक आमचं धारणा आहे. आणि हे जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही ठीक आहे, तुम्हाला जे करायचंय ते करा, आम्ही असं सांगितलं. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 एप्रिलला दिवसभर चर्चा झाली, 15 एप्रिललाही दिवस चर्चा झाली आणि मग संध्याकाळी ते फलक लावलं गेलं आणि म्हणजे बहुजन समाज पार्टी असं नाव जाहीर करण्यात आलं. तर बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मग त्यांनी मग दुसरा एक कार्यक्रम निश्चित केला. त्या तत्पूर्वी म्हणजे आता ह्याचे जे काही कार्यकर्ते ह्याची जी काही नियुक्ती करायची आहे, अध्यक्ष वगैरे त्याची जी काही नियुक्ती करायची किंवा संयोजक समिती नियुक्ती करायची असं काही केलेलं नव्हतं. आणि मग त्याच्यामध्ये परंतु माझं मात्र महाराष्ट्रामध्ये श्रीकृष्ण उबाळे विदर्भाचे चीफ अध्यक्ष म्हणून नेमले आणि मी मराठा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून नेमले. आणि मग त्या म्हणजे आमच्याकडे ही जबाबदारी महाराष्ट्राची आली आणि पश्चिम महाराष्ट्र मग आम्हीच सांभाळायचा. म्हणजे
अतिरिक्त चार्ज घेऊन आम्हीच तो सांभाळायचा, अशा पद्धतीचं हे म्हणजे बीएसपीचं जे काम आहे ते काम सुरू झालं. आणि मग त्याच्यामध्ये मंडल आयोगासाठीचं जे काही परिसंवाद आयोजित केले, तर मी मराठवाडा विभागामध्ये 19 कार्यक्रम घेतले. 19 कार्यक्रम घेऊन हे सर्व मंडल आयोगाच्या संबंधात 19 कार्यकर्ते आणि 21 जाती, ओबीसीच्या जाती यांच्याशी संपर्क करून 21 जातीचा सहभाग करून घेतला. आणि हे मंडल आयोगाचं जे काही आहे आंदोलन आहे ते हे तुम्ही चालवलं पाहिजे. आणि म्हणून त्या सर्व जाती जमातीच्या लोकांना ऑर्गनाईज करण्यासाठी संपर्क करून फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे हे लोकसंपर्क करून हे म्हणजे 19 कार्यक्रम आम्ही मराठवाड्यामधले सर्वच जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर सुद्धा हे कार्यक्रम घेऊन आम्ही म्हणजे जी काही जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार पाडली. त्याचा एक शेवट जो आहे तो मग शेवट औरंगाबादला कमिशनरकडे एक मोर्चा काढून त्याचा शेवट केला. तर हे मोर्चामध्ये सुद्धा पूर्ण मराठवाड्यामध्ये फार मोठी ताकद एकत्रित आली. आणि दुसरा मोर्चा नागपूरला काढण्यात आला. त्या नागपूरच्या मोर्चामध्ये आम्ही गेलो. त्यामुळं एक कांशीराम साहेबांशी आमचा जवळून संपर्क आला. आणि त्या म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे इतकं म्हणजे त्या मग लगेच इलेक्शन डिक्लेअर झालं 1984चं. इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर मग आम्हाला म्हणजे सांगण्यात आलं की पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वत्र उमेदवार उभे करा. आणि मग आम्ही आमचे जे काही उमेदवार होते या विभागातले, तर म्हणजे जालन्यामधून आम्ही म्हणजे भीमराव वाघ, ओबीसीचे ऍडव्होकेट भीमराव वाघ यांना उभं केलं. यांना म्हणजे काजी यांना म्हणजे औरंगाबादहून काजींना उभं केलं. इकडं याला उदगीर म्हणजे लातूर मधून उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांना आम्ही उभं केलं. इकडं उस्मानाबाद मधून ते देवराव कांबळे जे बाबासाहेबाला जे पत्र लिहिलं होतं ना की मातंग तरुणाचं पत्र, तर ते देना कांबळे जे 2 वेळेस खासदार झालेले होते आणि एक आमदार झाले होते, त्यांना आम्ही उस्मानाबाद मतदारसंघातून उभं केलं. आणि बीड मधून चांगदेराव गीते यांना उभं केलं होतं. तर हे सर्वांचं जे काही फंडिंग आहे ते फंडिंग आम्ही बीड जिल्ह्यानं म्हणजे हे केलं होतं. म्हणजे जसं बीड जिल्ह्यानं फंडिंग कुणाकुणाचं केलं, एक गाडी, 1 लाख हँडव्हील आणि एक गाडी त्याच्यावरती माईक फिट करून हे सर्वांना आम्ही म्हणजे साधनं दिली आणि प्रचार प्रसाराचं काम करायला सुरुवात केली. तर त्याच्यामध्ये म्हणजे लक्ष्मण गायकवाड, इकडं देना कांबळे, चांगदेराव गीते आणि हे हमीद खान, परभणीमधून हमीद खान यांना आम्ही म्हणजे उभं केलेलं होतं. आणि त्यांनी हे यशस्वीरित्या म्हणजे आपला कॅम्पेन व्यवस्थित केला. आम्ही म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर राहिलो होतो आणि प्रचार प्रसार केला. तर हे जे काही याच्यातून एक वातावरण निर्मिती झाली. आणि म्हणजे वातावरण निर्मिती होऊन लगेच विधानसभेच्या वेळेस पुन्हा म्हणजे कॅन्डिडेट उभे करावे अशा पद्धतीचं आम्ही योजना बनवली. परंतु नंतर म्हणलं की हे महाराष्ट्रामध्ये आपण पुन्हा हे आरपीआयला सोडून देऊ. तर हे जे काही आहे धरसोड म्हणजे एकदम आम्ही म्हणजे शॉक झाला की मग मुळातच आरपीआयवर तुम्ही आळं केलं होतं की आरपीआय कामाची नाही म्हणून तुम्ही म्हणजे बहुजन समाज पार्टी काढली. तर मग आरपीआयला सोडून देण्याचा मतलब काय? तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत की आम्ही शासन राहिलो. आणि मग ते म्हणजे अशा पद्धतीनं मग ते हे इलेक्शन झाल्यानंतर एक स्वतः कांशीराम सुद्धा उभे राहिले होते जामगीर मधून आणि पूर्ण देशभरामध्ये म्हणजे कॅन्डिडेट उभे राहिले होते. आणि त्याच्यातून एक आपली म्हणजे बहुजन समाज पार्टीची एक राजकीय ओळख निर्माण झाली. आणि त्यामधून जे काही म्हणजे जी काही म्हणजे स्वायत्त राजकारण उभं करण्याचं जी काही उमेद आणि उर्मी जी समाज जीवनामध्ये चेतना पैदा झाली आणि त्यातून एक स्वाभिमानी आंदोलन आपलं सुरू झालेलं आहे. अशा पद्धतीचं म्हणजे एक वातावरण पूर्ण देशभरामध्ये निर्माण झालं. आणि यामध्ये म्हणजे कांशीराम साहेबांनी प्रति कार्यक्रम केले. आणि त्यानंतर जे आहे ते म्हणजे लोकसभेच्या नंतर एक म्हणजे मिड टर्म पोल झाला. म्हणजे ह्याच्यात गाझियाबादच्या पुढचं जे आहे बिजनोर लोकसभामध्ये एक मिड टर्म म्हणजे निवडणूक लागली. आणि त्या ठिकाणी मग जे काही समोर उभे होते रामविलास पासवान आणि इकडे आपल्याकडून मायावतींना उभं केलं होतं. तर त्यामध्ये त्यांनी एक पत्रक जाहीर केलं. आणि पत्रक जाहीर करून असं म्हणजे पत्रकात डायरेक्ट लिहून टाकलं की मला
या निवडणुकीसाठी म्हणजे बिजनोरच्या निवडणुकीसाठी 5 लाख रुपये आणि 5,000 कार्यकर्ते द्या, नाही तर आम्ही मिशन सोडली, मी मिशन सोडली. तर हे जे काही आहे ती ही गोष्ट म्हणजे मिशन सोडील हा शब्द का आला बुवा, ही गोष्ट काही लोकांना फार खटकली. कारण आतापर्यंत आपण सर्व काही त्यांना जे जे साधनं आहेत ती साधनं आपण पुरवलेली आहेत, आणि मग पुरवलेली आहेत तर मग ही अटीतटीचं शेवटचं टोकाचं कशी काय भाषा आली, काही ना काहीतरी गडबड आहे. म्हणून त्यांना विचारण्यासाठी आम्ही म्हणजे 16 लोक, महाराष्ट्रामधले 16 लोक, त्याच्यामध्ये खापर्डे होते, बोरकर होते, मेश्राम होते, मग ते हे होते म्हणजे विदर्भाचे नेमलेले म्हणजे हे विदर्भाचे जे बीएसपीचे जे नेमलेले होते ते नंतर त्यांनी वर्धेमधले तेही म्हणजे होते, पुन्हा नगराळे होते म्हणजे जे साहित्यिक होते ज्यांच्याकडे ते मुंबईचं ऑफिस असायचं ते नगराळे वगैरे, हे सर्व जे 16 लोक त्या ठिकाणी म्हणजे त्यांना प्रश्न विचारत होते. आणि श्रीकृष्ण उबाळे म्हणजे विदर्भाचे जे अध्यक्ष होते ते श्रीकृष्ण उबाळे. तर हे यांनी म्हणजे हे सर्व म्हणजे दिवसभर आणि रात्रभर चर्चा करत राहिले, कांशीराम साहेब सांगत राहिले. आणि मग ते कसं म्हणजे पंजाबचं जे म्हणजे जी काही बोलणी करायची होती ह्याच्याशी, म्हणजे जो काही पंजाबचं जे काही इलेक्शन होतं त्या इलेक्शन मध्ये, तर त्या बोलणीसाठी कसे तेजिंदर सिंग जल्ली कसे म्हणजे हे करत म्हणजे कसं त्यांनी फेल गेले असं एक सांगत राहिले. आणि मग ते सांगत सांगत त्यांनी मग सांगितले की बा मी काही म्हणजे तुम्हाला धोका देणार नाही अशा पद्धतीनं हे करून त्यांनी त्या डोळ्यातून पाणी आणलं. तेव्हा मग आम्ही म्हणजे चर्चा बंद केली आणि आम्ही बाहेर आल्यानंतर मग त्यांना ह्याच्यातून हे केलो, म्हणजे सेंट्रल रेल्वे स्टेशनवरून त्यांना नागपूरला आम्ही बसवून दिलं. आणि मग ते नागपूरला गेल्यानंतर त्यांनी मग ते हे जे काही मुंबईला भेटलेले जे आम्ही सर्व लोक होतो ते काय केले, गद्दार घोषित करून टाकले की हे लोक जे आहेत ते गद्दार आहेत. आणि ह्यांनी म्हणजे इथले कॅसेट जी आहे, कोणती कॅसेट माहित नाही, त्यांनी ही कॅसेट म्हणजे सर्व काही संपदा आहे ती अरुण नेहरूला 5 लाखात विकली अशा पद्धतीने त्यांनी बोलले. आणि हे बोलल्यानंतर मग मात्र मला एक फार मोठा शॉक बसला की अरे ही गोष्ट अशी का करतायत. म्हणजे एकंदरीत ही जी गोष्ट आहे ती म्हणजे आम्हाला म्हणजे पचणारी होती. आणि मग त्यानंतर जे काही हे झालं, मग आमच्याही ते म्हणजे अस्मितेला फार मोठा म्हणजे गद्दार म्हटल्यानंतर आमच्याही, कारण इमानदारीनं काम केल्यानंतर असं म्हटलं नव्हतं, कारण मी ही नोकरी सोडलेली होती. तर हे सर्व म्हणजे नोकरी सोडून आम्ही फुल त्याच्यामध्ये काम करत होतो. तर हे असं म्हटल्यावर नंतर गद्दार म्हणजे ह्यांनी मारून नेहरू विकले गेले अशा पद्धतीचं बोलून त्यांनी जे काही हे केलं. आणि मग तसाच प्रचार करून लोकांमध्ये बदनाम करण्यात आलं. आणि मग एकंदरीत म्हणजे जे काही हे ते मग आम्ही सर्व लोकांनी मग बामसेप आयोजित केली, बामसेप संघटित केली आणि तेजिंदर सिंग दिल्लीला त्याचं अध्यक्ष केलं. आणि त्याच्यामध्ये मग पुन्हा पंचकुया म्हणजे हे जे आहे म्हणजे दिल्लीला म्हणजे आंबेडकर भवनच्या बाजूलाच एक हॉल आहे, त्या ठिकाणी म्हणजे सभा 2 दिवसाचं संमेलन बोलून आम्ही म्हणजे 25 लोकांची एक वर्किंग कमिटी नियुक्त केली. त्या वर्किंग कमिटीमध्ये मी होतो. आणि मग मी एक फुल टायमर असल्यामुळे पूर्ण मग ते भरात करण्यात आलं. तर अशा पद्धतीनं ते हे जे आहे ते आमची त्यानंतर आम्ही हे चुकलो. म्हणजे एकंदरीत आम्ही जी काही कांशीराम साहेबांच्या संपर्कात मी जे राहिलो ते 1980 ते 1986, जून 1986. तर ह्या ज्या काही 5 वर्षामध्ये 5-6 वर्षामध्ये त्यांच्याशी जो संपर्क आला त्याच्यामध्ये अनेक अनुभव आले, अनेक गोष्टी आल्या, त्याच्यामध्ये अनेक त्यांची जी काही माहिती मिळाली. आणि त्यांच्या संबंधात जे काही लोकांमध्ये जे काही बोललं जायचं ते जेव्हा आम्ही त्या एकदा म्हणजे त्या ह्याच्यामध्ये थांबलो होतो म्हणजे नॉर्थ एव्हेन्यू म्हणजे हे खासदार लोकांचे जे सर्व बंगले असायचे त्या ठिकाणी म्हणजे सर्व राहायची व्यवस्था केली होती, कार्यक्रम होता. तर मग तिकडून कांशीराम साहेब येऊ लागले तर तिथले लोक म्हणायचे अख्खी कार्यकारिणी बाम्स म्हणजे अख्खी कार्यकारिणी येऊ लागलेली आहे आता, अख्खी कार्यकारिणी म्हणजे असं अशा शब्दात त्यांनी बोलले. म्हणजे याचा अर्थ म्हणजे कार्यकारिणी म्हणजे फक्त एकटे आहेत अशा पद्धतीचा. आणि मग ते ही गोष्ट आम्ही म्हणजे ऑब्झर्व केली आणि ह्याच्यातूनच मग बऱ्याचशा गोष्टी म्हणजे समजायला लागल्या. तर परंतु एकंदरीत ज्या सिच्युएशन मध्ये म्हणजे काही आपण म्हणजे इथला जो काही आरपीआयचा जनाधार सापडलेला होता त्या सिच्युएशन मध्ये सावरण्याचं काम जे आहे
ते पॅन्थरनं अन्य अत्याचार रोखण्यासाठी पॅन्थरचा जो काही महाराष्ट्रामध्ये फार मोठा उपयोग झाला आणि ह्या अन्य अत्याचाराला पुन्हा चेक देण्यासाठी या म्हणजे बामसेफ BS4 आणि BSPचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग झाला आणि स्वायत्त राजकारण उत्तर भारतामध्ये उभं राहिलं. तर तेही उभं राहिलं तर ते कांशीरामची लिडरशिप तेव्हाच ऍक्सेप्ट केली जेव्हा जगजीवनरामांचा म्हणजे हे झाला, देहांत झाला. ते म्हणजे त्यांच्या नंतरच कांशीराम साहेबाला उत्तर भारतामध्ये स्वीकारण्यात आलं आणि मग त्यानंतर मुलायमसिंग यादवनं त्यांना खासदार बनवलं इटावामधून. तर हे जे काही आहे ते एकंदरीतच आमचं जे काही परंतु हे जे काही कांशीराम साहेबांचं जे काही कमिटेड नेटवर्क जे निर्माण केलेलं होतं ते नेटवर्क स्थिर राहण्यासाठी जी काही उपाययोजना करायला हवी होती ती उपाययोजना झाली नाही. म्हणून म्हणजे बामसेफ बनवली गेली आणि बामसेफला सुद्धा ते करता आलं नाही. हे आजचं वास्तव आहे. आणि मग हे सर्व हे करत असताना इतिहासातली ही एक म्हणजे कांशीराम साहेबांचं ते त्यांच्या बोलण्यावरूनही असं लक्षात येत होतं की मला माझ्या जिंदगीमध्ये सर्व काही करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ जे आहे ते त्यांना जितकं त्यांच्या जिंदगीमध्ये जेवढं करता येणं शक्य आहे तेवढंच त्यांना करायचं होतं. आणि आम्ही जे काही अपेक्षा करत होतो तर आपली जिंदगी जाऊन ते निरंतर हे चालत राहावं. संघटना एक इन्स्टिट्यूशनलायझेशन, संघटनेचं एक इन्स्टिट्यूशनलायझेशन झालं पाहिजे, संस्थानीकरण झालं पाहिजे. जे माणसं येतील जातील परंतु ती संस्था चालत राहील. तर ती एक व्यवस्था निहित संस्थांतर्गत व्यवस्था असते आणि ती व्यवस्था रन करत असते. अशी एक संस्थाचं स्वप्न, अशी एक संस्थेचं जी काही कल्पना आम्ही केली करून बामसेफच्या संबंधात अशी कल्पना आणि एक सुपर पॉवर, आंबेडकरवादी चळवळीची सुपर पॉवर म्हणून आम्ही त्याकडे पाहत होतो. आणि ते जे काही आहे ते बिहाइंड शीन सर्व करतील, बॅक डोअर मध्ये सर्व करतील, बिहाइंड कर्टन सर्व काही कामं करतील आणि जे काही नॉन पॉलिटिकल रूट्स आहेत ते मजबूत करतील. अशा प्रकारचं बामसेफकडे पाहायला जायचं आणि म्हणूनच आम्ही त्याच्यामध्ये गेलेलो होतो. त्याच्यामध्ये म्हणजे पहिल्यांदाही त्यांनी म्हणजे खापरलेंनाही आम्ही विचारलं की हे काय करणार आहे तुम्ही. तर त्यांनी म्हटलं किंवा 2 उद्दिष्टासाठी आम्ही तयार झालेलो आहे. तर मग कोणते ते 2 उद्दिष्ट. तर त्याने म्हणले भारत बौद्धमय करणे आणि शासन प्रति जमात बनणे. अरे म्हणलं मग हे तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे तेच आहे. तर मग ठीक आहे आपण मग त्या उद्दिष्टाच्या प्रती जी काही कटिबद्धता जी आहे ती कटिबद्धता म्हणजे नंतर जे काही ह्या जनाधार म्हणजे जे काही संघटन आहे त्या संघटनेला म्हणजे स्थिर करण्यासाठी व्यवस्थित त्यांचं जे काही, परंतु ते स्थिर राहिलं नाही. ते सर्व म्हणजे हाकलून देण्याचं जे काम आहे म्हणजे जे काही जेव्हा आम्हाला काढलं त्यावेळेसच आमच्या लक्षात आलं की सर्व देशभरामधले जुने पुराणे कार्यकर्ते जे आहेत त्यांना काढले. म्हणजे एकंदरीत असं आलं की लीडरला चॅलेंज नको वाटते. लिडरशिपला जर चॅलेंज केलं तर काय होतं की त्यांच्या डोक्यामधल्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना कृतीत उतरवणं मुश्किल जातं. आणि म्हणून संघटना अंतर्गत चॅलेंज होऊ नये, निर्माण होऊ नये. हे जे काही म्हणजे तंत्र आहे, लिडरशिपची जी शैली आहे की लिडरशिपची शैली ही इतरांना दाबून ठेवणे आणि आपलं वर्चस्व कायम ठेवणे आणि मग आपले जे काही विचार आहेत, आपलं जे काही धोरण आहे, ध्येय धोरण आणि सर्व जे काही अंमलबजावणीचे जे कार्यक्रम आहेत हे अंमलबजावणी करण्यासाठी मग आपण व्यवस्थित करू शकतो. दुसरी एक स्टाईल आहे लिडरशिपची जी काही ही जी आहे ती ही वन मॅन शो जी काही स्टाईल आहे त्यामुळं म्हणजे कमी इफोर्ट्स लागतात आणि लोकशाही पद्धतीनं एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्याला म्हणजे जास्त वेळ लागतो आणि लोकांची जी समज आहे ती समपातळीवर यायला फार वेळ लागतो आणि मग त्याच्यातून धोके सुद्धा खूप संभवतात. चुकीचा निर्णय घेऊन ते चुकीच्या दिशेने जाण्यासाठी सुद्धा कारण ठरतात. अशा अनेक गोष्टी आहेत ह्या आणि ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांची जी काही रणनीती होती ती रणनीती यशस्वीरित्या म्हणजे कार्यरत होती. परंतु त्यांना जे काही संघटन चिरकाल टिकण्यासाठीच जे काही आवश्यकतेची काही उपाययोजना आहे ती उपाययोजना त्यांच्याकडून म्हणजे झाली नसल्याचं दिसतंय. कारण नंतर ती संघटन म्हणजे सर्वस्वी वाटाघात जिकडे तिकडे हे झाले आणि मग ते कार्यकर्ते आज जे आहेत ते आज कुठेही नाही आहेत. तर अशा कार्यकर्त्यांना म्हणजे चळवळ अशी असावी की त्याला मरेपर्यंत त्याच्यात काम करता आलं पाहिजे, त्याला ते मरेपर्यंत काम करता आलं पाहिजे, अशी चळवळ असली पाहिजे असं एक आम्ही विचार करत होतो. एका विचाराशी कटिबद्ध आंबेडकरवादी विचाराशी कटिबद्ध राहून आम्ही या चळवळीमध्ये सहभागी झालो होतो. परंतु नेतृत्वानं जे काही जी योजना बनवायला पाहिजे होती ती योजना आपल्या हयातीनंतर सुद्धा ती चालत राहावी अशा प्रकारची योजना अपेक्षित होती. परंतु तशी काही योजना बनलेली नव्हती आणि म्हणून जे काही त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे, त्यांचं जे काही कार्यकर्तृत्व आहे
ते कार्यकर्तृत्व मला वाटते 1934ला त्यांचा जन्म झाला आणि 2006ला त्यांचा म्हणजे निधन झालं, तर 72 वर्ष ते जगले आणि 1971 ते 1994 पर्यंत ते 23 वर्ष म्हणजे समाजाभिमुख सक्रिय राहिले. सामाजिक, राजनीतिक आणि सर्व चळवळीमध्ये 23 वर्ष सक्रिय राहिले आणि बाकीचे जे काही 10 वर्ष आहेत ते 10 वर्ष ते म्हणजे आजारामध्ये राहिले आणि त्या आजार झाल्यानंतर म्हणजे 1994 नंतर ते आजारी पडले आणि मग ते ब्रेन स्ट्रोक वगैरे झाला आणि त्याच्यातून ते आजारी राहिले आणि 10 वर्ष त्याच्यात गेले. म्हणजे एकंदरीत त्यांना 23 वर्ष हे काम करायला मिळालेले आहे आणि या 23 वर्षामध्ये त्यांनी हे सर्व काही डोलाराजू आहे. त्यांच्या म्हणजे बुद्धिमत्तेच्या, कौशल्यावर आणि रणनीतीच्या म्हणजे बलबुत्यावर एक सक्सेसफुल राजनीतिज्ञ त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा इंदिरा गांधींचं जे काही संपूर्ण राजीव गांधी समोर आले त्यावेळेस म्हणले आता मला आता राजकारणात समोर यायला हवं. म्हणजे एकंदरीत त्यांची जी पाहण्याची दृष्टी जी आहे ती एक राष्ट्रीय स्तरावरली आणि राष्ट्रीय स्तरावरलं नेतृत्व देण्याची जी काही म्हणजे दृष्टी होती ती दृष्टी आम्हाला भावत होती. ह्या गोष्टी म्हणजे आम्हाला त्यांच्याकडून म्हणजे शिकायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या आणि आमचं जे काही विचार चक्राला अधिक गतिमानता मिळाली आणि म्हणून त्यांचं आजच्या प्रसंगी स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्त म्हणजे त्यांना त्रिवार अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.